लीलावतीच्या भानामतीची इनसाइड स्टोरी न्यूज 18 लोकमतवर। रुग्णालयामध्ये काळ्या जादूचे प्रयोग झालेल्या ठिकाणचा ग्राउंड झिरो रिपोर्ट। विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी एजंट्सकडनं आर्थिक व्यवहार। भाजपचे आमदार परिणय फुके यांचा खळबळजनक दावा। तर फुकेंनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल, फडणवीसांचं आश्वासन। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। आरोपी कुणीही असो, कुणालाही सोडणार नाही। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा। बीडच्या शिरूर कासारमधील खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावरती फिरवला जेसीबी। वन खात्याच्या जागेवरील अनधिकृत घरावर कारवाईचा वरवंटा। पोलिसांना शरण गेलेल्या धनंजय देशमुखांचा साडू दादा खिणकरला कोर्टात हजर केलं। तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी खिणकरसह एकूण 7 जणांवर गुन्ह्याची नोंद। बीडमधल्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। ओमकार सातपुतेकडनं एका मुलाला मारहाण। बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण। राज्य पुरस्कार विजेता युवा शेतकरी कैलास नांगरेंची आत्महत्या। देऊळगाव राजामधील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचललं। सुसाईड नोटमध्ये उल्लेख। नाशिकमध्ये 1.5 वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी। आईला घातपाताचा संशय, पोलिसात तक्रार। तर मुलीला 29व्या मजल्यावरनं फेकून देत निर्दयी आईची आत्महत्या। धक्कादायक घटनेनं पनवेल हादरलं। पहिली IICT मुंबईत तयार होणार। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा। केंद्राकडनं IICTसाठी 391 कोटींची मंजुरी। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह टिपेला। आंबवणेच्या पालखीला अश्वांची सलामी, तर चिपळूणच्या सावर्डेमध्ये पार पडला व्होल्टे होमचा खेळ।